तर बदलापुरात काल झालेल्या आंदोलनानंतर आजही तिथे तणावपूर्ण वातावरण आहे। बदलापूर पोलीस स्टेशनचा मोठा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलाय। पण बघतोय की मोठा पोलीस बंदोबस्त आणि त्याचाच आढावा सुद्धा घेतला आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे मोठे पडसाद काल उमटलेले पाहायला मिळाले। बदलापूरकरांनी मोठा रोष व्यक्त करत शाळेच्या बाहेर आंदोलन केलं, शाळेची देखील तोडफोड केली। त्याचप्रमाणे रेल रोको देखील केला। तब्बल 10 तास हा रेल रोको सुरू होता आणि याच पार्श्वभूमीवर आज बदलापूर पोलीस स्टेशनला विविध पक्षांचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे भेट देण्यासाठी पोलिसांशी चर्चा करण्यासाठी येत आहेत। त्यांच्यासाठी मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। काल जी काही घटना घडली होती संपूर्ण दिवसभरात त्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी संपूर्ण बदलापूर शहरात मोठा बंदोबस्त ठेवला तर आहे। शिवाय बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला देखील मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। शंभूराज देसाई जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत ते देखील या ठिकाणी दुपारी येणार असल्याची माहिती मिळते आहे आणि त्यामुळेच आज बदलापूर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठलीही अनुचित घटना कालच्या प्रमाणे आज दिवसभरात घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठी खबरदारी घेतली जाते। निनाद करमरकर, NDTV मराठी, बदलापूर।